निवडणुकीच्या निकालानंतर मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप हा नागपूर आणि पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील होतोय। नाशिकमध्ये देखील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी ही तक्रार केली आहे। मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मध्ये हा घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्या संदर्भातला खुलासा सोमवारी अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे। मुळात असं आहे की नाशिकमध्ये अत्यंत अनरेस्ट आहे। हा निकालच धक्कादायक आहे। मतपेट्या ह्या 2 पेट्या एक्स्ट्रा सापडल्या। त्या संदर्भात त्यांना जा विचारला गेला, त्याचा आरोला उत्तर देता आलं नाही। कुणी तिथं उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही, फक्त ढकलून नेणं। मला वाटतं हा भारतीय जनता पार्टीचा रडीचा डाव आहे। त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीनं संशयास्पद आहे। त्यामुळे याची सखोल तपासणी व्हायला पाहिजे। आमचं स्पष्ट मत आहे की हा केवळ घोळ आहे आणि यंत्रणेचा, प्रशासनाचा आणि सत्तेचा गैरवापर आहे। आता आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी तक्रार आमच्याकडे अशी केली की एका बूथवरती प्रिसाइडिंग ऑफिसरनी जे सर्टिफाईड केलं आहे की 400 काहीतरी मतदान झालं आहे आणि ज्यावेळेला तिथे काउंट घेतला तर तो 700च्या आसपास निघाला। आणि मग ह्या गोळानंतर तिथे काउंटिंग त्यांनी थांबवलं, त्याच्यावर हरकत घेतली